ही थेट दृश्य आपण मरीन ड्राईव्ह परिसरातली पाहतो आहोत। या ठिकाणी मराठा आंदोलक उपस्थित आहेत। थेट जाऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकडी यांच्याकडे। अक्षय, दृश्य आपण पाहतो आहोत, हा संपूर्ण मरीन ड्राईव्हचा परिसर आहे। या ठिकाणी मराठा आंदोलक उपस्थित आहेत, काय अधिकची माहिती आहे? ऋषाली, आपण पाहतोय की आमरण उपोषणाचा मनोज जरांगे पाटलांचा आजचा 5वा दिवस आहे। तरी देखील मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहोत आणि मरीन ड्राईव्ह परिसरामधली ही सकाळची दृश्य आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते मरीन ड्राईव्ह परिसरात या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जिथेपर्यंत कॅमेऱ्याची नजर जाते तिथेपर्यंत आपल्याला डोक्यावरती भगवी टोपी आणि खांद्यावरती भगवी शाल घातलेले हे मराठा बांधव जे आहेत ते या सगळ्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आज देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भात कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। हे सगळं आंदोलन जे आहे ते असंविधानिकरित्या होत आहे अशा पद्धतीचा आरोप घेऊन ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि इतर वकील जे आहेत या मराठा मोर्चाच्या विरोधात कोर्टात गेलेले असल्याचं पाहायला मिळते। काल देखील कोर्टाकडनं सांगण्यात आलं की या आंदोलनासाठी 5,000 आंदोलकांची परवानगी आहे आणि इतर मराठा आंदोलकांनी जे आहे ते मुंबई सोडून जावं अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते जरांगे पाटील यांनी करावं असं कोर्टाने सांगितलेलं होतं आणि त्यानंतर देखील जरांगे पाटलांनी जे आहे ते आव्हान केलेलं होतं। परंतु तरी देखील मराठा बांधव जे आहेत ते मुंबईत आपल्या मागण्यांकरता या ठिकाणी ठाण मांडून बसलेले असल्याचं पाहायला मिळतं। जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण नक्कीच अक्षय, अपडेट्स घेत राहणार।